च्या आयुष्यामध्ये आहे ना, कोणीतरी आपला गुरु पाहिजे. गुरु म्हणजे कोण? आपली आई, वडील किंवा आपले मोठे घरातले नातेवाईक, मामा वगैरे. आता मुलांचे असले तर मामा वगैरे, मावशी. पण ते चांगलं सांगणारे, आपल्याला चांगल्या वाटेकडे घेऊन जाणारे गुरु हे लागतातच. कारण बघा, नॉलेज नसलं तर तुम्हाला मोबाईल वापरता येईल का? म्हणून नॉलेज हे असावं लागतं. आता समजा तुम्ही रस्त्याने चाललं. चालता चालता तुम्हाला एक खड्डा लागला हां. तर तुम्हाला माहीत होतं का तिथे खड्डा आहे? नाही. पण जर आधी कोणी गेलेलं असेल जाताना, तर ते सांगतं, "अरे तिथे ना खूप मोठा खड्डा आहे. गाडी व्यवस्थित चालवा. तिथे बघ घसरण्याची शक्यता आहे." म्हणजे हे झालं ज्ञान. आणि हे ज्ञान आपल्याला पावलोपावली मिळत असतं. परंतु लोकं घेत नाहीत. मुलं घेत नाहीत हल्लीची. त्यांना असं वाटतं आम्हाला सर्व येतं. पण येत तर काहीच नाही. हल्लीच्या मुलांना तर मी तर म्हणते काहीच येत नाही. कवडी मोलाची अक्कल आहे. त्यांचं फक्त मोबाईलमध्येच त्यांना तेवढं येतं. बाकी त्यांना व्यावहारिक ज्ञान, कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, कोणत्या वेळेला कुठल्या गोष्टीचा उपयोग करून घ्यावा, योग काय असतात आणि योग आल्याच्यानंतर ते कसे आपण हे करायचे असतात, त्याचा सदुपयोग कसा करायचा असतो, हे काहीच ज्ञान नाही. त्यामुळं हल्लीची पिढी मागे चाललेली आहे. मागे म्हणजे दुःखात चाललेली आहे. सुख म्हणजे काय आहे हे त्यांना माहितीच नाही आणि ती दुःखाकडे जास्त जात आहे. कारण का वेळेचा सदुपयोग करत नाही. देव त्यांना योग देतो, पण ते देव घेत नाही. माहिती का? एवढं मात्र खरं आहे. आलेल्या संधीचं सुवर्ण संधी करणं हे पण फार महत्त्वाचं असतं, नाही का?